कधी काय होतं ना, सगळे कामं सोबत येतात आणि आपली पूर्णच धांदल उडून जाते. आता माझंच बघा ना, मला नवरात्रीत घटस्थापना करायची आहे आणि नवरात्रीतली माझी कोणतीच साफसफाई झालेली नाही. त्यात मला ऑफिसमधून एक पण सुट्टी भेटत नाही आहे आणि माझा पार्थ पण आजारी पडला आहे, त्यामुळे तो पण चिडचिड करतो आहे. आता या सिच्युएशनमध्ये मी ऑफिसवरून आल्यानंतर दररोज थोडं-थोडं आवरायचं ठरवलं आहे. तसं सगळा राहाडा सोबत काढायचा म्हटला तर 1-2 दिवस नक्कीच लागतात. पण मी आता ऑफिसवरून आल्यावर दररोज 2-3 तास देऊन आवरायचं ठरवलं आहे. आज मी पटकन आल्यानंतर स्वयंपाक करून घेतला, मुगाची खिचडी बनवली, पार्थला जेवण दिलं आणि औषधं देऊन त्याला झोपी लावलं आणि मग मी मांडणीतली आज सगळी छोटी-छोटी भांडे धुवून घेणार आहेत. मी ठरवलंय आज सगळी छोटी-छोटी भांडे आणि थोडंसं गॅस वगैरे पुसून घ्यायचा आणि उद्या सगळी मोठी भांडे, किचन ओटा वगैरे सगळं पुसून आवरून घ्यायचं. यामध्ये पण मला 2-3 दिवस तर लागणार आहेच, पण आता ते करावंच लागणार आहे. थोडंसं एक्सर्शन होईल, पण सणासुदीला घर आवरलेलं तर पाहिजे ना. तुमची नवरात्रीची तयारी झाली का? कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया उद्याच्या पुढच्या भागामध्ये. उद्या मी मोठे मोठे मांडणीतले सगळे डबे आणि ही मांडणी साफ करणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.